नमस्कार मित्रांनो. तर आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची आपली व्हिडिओ अशी होणार आहे. तर मी आज तुम्हाला माझी यूट्यूबची पूर्ण जर्नी सांगणार आहे, कशा प्रकारे झाली ती. आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आता जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, माझी यूट्यूबची जर्नी अशी चालू झाली की आमचा 12वीचा पहिलाच पेपर होता आणि तेव्हा आम्ही ब्लॉग केलेला आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही नारळ फोडलेला. आणि तेव्हा आम्ही बोललेलो काय, नारळ अभ्यास सगळी मोहमाया आहे, नारळाचा मान झाला पाहिजे. आणि ती शॉर्ट रील्स माझ्या मित्रांनी इंस्टाग्रामवर टाकलेली आणि ती थोडी व्हायरल झालेली, 1001 लाईक आलेले. तर मी ठरवलेला नंतर आपण बघू, नंतर आपण व्लॉग चालू. नंतर माझे पेपर वगैरे झाले आणि नंतर एकविरायची यात्रा आली आणि त्या टायमिंगला मी यात्रेला जात होतो गाडीसोबत. तर मी ठरवलं, माझ्या मनात असं आलं की आपण आजपासूनच ब्लॉग चालू करूया. तर मी जाताना घरातूनच ब्लॉग चालू केला आणि माझा पहिलाच ब्लॉग होता आई एकविरेचा. तो थोडा मस्त रिस्पॉन्स भेटला लोकांकडून, तर मला थोडी आवड निर्माण झाली. तर नंतर मी दुसरा ब्लॉग केला वाढवच्या आमच्या यात्रेचा. तर आमच्या यात्रेचा ब्लॉग मी करणार नव्हतो कारण की त्या व्हिडिओचा मला चांगला रिस्पॉन्स भेटलेला. त्या कारणामुळे मी हा दुसरा ब्लॉग केलेला वाढवच्या यात्रेचा. तर वाढवच्या यात्रेचा पण ब्लॉग 2-3 दिवसात व्हायरल झाला. तर माझा थोडा होप्स होता तो आणखी वाढला. नंतर मी माझे ब्लॉग होते ते कंटिन्यू केले. नंतर मित्रांनो, मला समजला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम लागतं. तर एवढा 4000 तास वॉच टाईम कसा होणार, तो एक मला टेन्शन होता. तरी पण मी हार मानली नाही, माझे ब्लॉग चालूच होते कंटिन्यू. नंतर थोडा माझा होप्स पण डाऊन झाला मधल्या पिरियडमध्ये, कारण की माझ्या व्हिडिओला काही व्ह्यूजच नव्हते येत. तर आता काय करायचं. तरी पण मी एकटा ब्लॉग करण्यासाठी एकटा लांब ठिकाणी जात होतो आणि खूप मी मेहनत केली. आणि मित्रांनो, आणि मी स्ट्रगल पण जाम केला. लोक पण मला स्टार्टिंगला खूप हसली, हा काही वेड्यासारखा करतोय. तरी पण मी हार नाही मानली आणि मी माझा व्हिडिओ अशा कंटिन्यूच ठेवल्या. आणि नंतर मी एक व्लॉग असा केला, गगनगिरी महाराजांचा शूट केलेला. गगनगिरी महाराजांचा खोपोलीला मठ आहे, त्या मठमध्ये ब्लॉग करण्यासाठी गेलेलो. आणि मित्रांनो, मी मठाच्या आतमध्ये गेलो आणि तिथे एक माणूस आला आणि मला बोलला, आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही. तर आता मी विचार केला, आता एवढ्याला आपण आलेलो आहे तर आपण तर करायचं काय. तर मी विचार केला, आतमध्ये गेलो आणि संपूर्ण मी चोरून शूटिंग केली. त्या माणसाला सुद्धा समजलं नाही मी कशी शूटिंग केली ती. आणि नंतर मी घरी आलो आणि ब्लॉग वगैरे एडिट केला आणि अपलोड केला यूट्यूबवर. नंतर तो काही दिवसानंतर ॲटोमॅटिक ब्लॉग व्हायरल व्हायला लागला. दिवसाला 8-8 हजार व्ह्यू, 9-9 हजार व्ह्यू त्या व्हिडिओवर येत होते. आणि नंतर तो 1 लाखावर गेला आणि माझा वॉच टाईम तिथे थोडा कवर झाला. तेव्हा माझा 4000 तास वॉच टाईम पूर्ण झाला आणि तेव्हा मला खूप बरं वाटलं. आणि तो तुम्ही ब्लॉग बघू पण शकता. 1 लाखाच्या वरती आता त्याचे व्ह्यूज आहेत त्या ब्लॉगला. नंतर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम झाला की नंतर ते 3 स्टेप असतात. त्या 3 स्टेपमध्ये आपलं अकाउंट चेक होतं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने वॉच टाईम वाढवलेला आहे का, आपण स्वतःचे व्हिडिओ बघून वॉच टाईम वाढवलेला आहे असे वगैरे ते यूट्यूबवाले चेक करतात. तर माझा तसा चेक झाला आणि माझा 3 याला पण पूर्ण क्लिअर झाला. नंतर मित्रांनो, आपले 3 स्टेप पूर्ण झाल्या आणि तो आपल्याला गुगल ॲक्सेंट पिन मागवायचा असतं. तो मागवलाच नाही, काय कारणामुळे मी थोडा बिझी होतो, त्या कारणामुळे मला तो मागवताच नाही आला. तर माझा अकाउंट बंद पडला. तर मला थोडा टेन्शन पडला. तर मी बरेच जणांना विचारला, यूट्यूबवर पण व्हिडिओ बघितले मी, तरी पण होत नव्हता. नंतर मला माझा एक मित्र होता ITI कॉलेजमधला, त्याला मी विचारला, भावा तुला येते काय. त्या भावाने मला लगेच करून दिला. जयेश त्याचं नाव आहे. लगेच त्याने मला हा प्रॉब्लेम सॉल्व केला. नंतर 15 दिवसांनी लगेच माझ्या घरी गुगल ॲक्सेंट पिन आला. तुम्हाला दाखवतो, हा बघा. हा मित्रांनो, याच्या आतमध्ये 6 डिजिट असतात. तो आपण टाकला ना, आपल्या अकाउंटला व्हेरीफाय करायचा. मग आपल्या अकाउंटला आपल्याला मेन इन्कम चालू होते. तर मित्रांनो, हा मला आलेला आहे आणि याच्यासाठी मित्रांनो मी खूप मेहनत केलेली आहे. खूप म्हणजे खूप मेहनत. हा बघा, आतमध्ये नंबर आहे. तर मित्रांनो, खूप मी मेहनत केलेली आहे याच्यासाठी. मित्रांनो, यूट्यूबवर होणं पण खायचे कामं नाही. ते व्हिडिओ एडिट करायचे, टाकायचे, असे खूप मेहनत आहे त्याच्या पाठी. तर मित्रांनो, असं करून आपल्याला आता इन्कम चालू झालेलं आहे यूट्यूबला. तर हा गुगल ॲक्सेंट पिन ॲक्च्युली कधीच आलेला आहे, पण तुम्हाला सांगायचा होता, मला ते सांगायचं राहून गेला. तर आज मला टाईम भेटला तर तुम्हाला सांगितला.
तर मित्रांनो, आपल्या यूट्यूबची जर्नी अशा प्रकारे होते. तर आपली यूट्यूबची जर्नी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि कोण आपल्या चॅनल नवीन आला असेल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपल्याला यात्रेंचे ब्लॉग वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, बाय बाय.